going to learn about genetic disorder. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक डिसऑर्डर हा टॉपिक पाहणार आहोत. पहा, तर या चॅप्टरमधले इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन इट इज अ लास्ट टॉपिक इन दिस चॅप्टर. या चॅप्टरमधला हा लास्ट टॉपिक आहे. पहा, जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर आर डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज. जेनेटिक डिसऑर्डर जे असतात त्या जेनेटिक डिसऑर्डर आर क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. त्याच्यात त्याने दोन कॅटेगरी केलेली आहे. पहा, त्यामध्ये फर्स्ट कॅटेगरी आहे मेंडेलियन डिसऑर्डर आणि सेकंड आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. तर असे त्याचे दोन क्लास आहे. पहा, त्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर कॅन बी क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरी. फर्स्ट वन इज अ मेंडेलियन डिसऑर्डर आणि सेकंड आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. तर त्यामध्ये जो मेंडेलियन डिसऑर्डर आहे त्यामध्ये आर मेनली कॉज्ड ड्यू टू द अल्टरनेशन ऑर म्युटेशन ऑफ जीन. हा जो पहिला आहे डिसऑर्डर मेंडेलियन डिसऑर्डर, हे कशामुळे निर्माण होतं तर अल्टरनेशन ऑर म्युटेशन ऑफ ए जीन. अल्टरनेशन किंवा म्युटेशन यामध्ये जो क्रोमोसोम नंबर आहे तो यामध्ये काय क्रोमोसोम नंबर त्यामध्ये कमी होत नाही. त्यामध्ये क्रोमोसोम नंबर कमी होत नाही, फक्त त्यामध्ये काय होते त्यामध्ये किंवा इकडं किंवा कमी जास्तता क्रोमोसोम नंबरमध्ये काय होते थोडं कमी किंवा जास्त होते. पहा, तर अशा प्रकारे हा पहिला आहे मेंडेलियन डिसऑर्डर. या मेंडेलियन डिसऑर्डर कशामुळे निर्माण होतो तर मेंडेलियन डिसऑर्डर इज कॉज्ड ड्यू टू द अल्टरनेशन ऑर म्युटेशन ऑफ ए जीन. म्युटेशन म्हणजे काय सडनली चेंजेस होतात. पहा, म्हणजे हे जे मेंडेलियन डिसऑर्डर आहे त्यामध्ये फक्त काय मग त्यामध्ये काय होतं जीनचं मॉडिफिकेशन होतं. पहा, मग जीनचं त्या म्युटेशनमध्ये जीनचं मॉडिफिकेशन झाल्यामुळं हे जेनेटिक डिसऑर्डर काय होतात निर्माण होतात. मग त्या मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये त्यामध्ये फर्स्ट आहे थॅलेसेमिया, नंतर सेकंड आहे सिकल सेल ॲनिमिया, नंतर कलर ब्लाइंडनेस, नंतर हिमोफिलिया. हे एक्झाम्पल आहे पहा त्याचे मेंडेलियन डिसऑर्डरचे. पहा, त्यामध्ये सांगितलं फर्स्ट थॅलेसेमिया, नंतर सांगितलं सिकल सेल ॲनिमिया, नंतर कलर ब्लाइंडनेस आणि फोर्थ आहे हिमोफिलिया. ते झाले मेंडेलियन डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डर इज कॉज्ड ड्यू टू द अल्टरनेशन ऑर म्युटेशन ऑफ ए जीन. पहा, हे कशामुळे होते जे कमी जास्त क्रोमोसोमचा नंबर काही चेंज होत नाही, पण त्यामध्ये जे आहे सडनली चेंजेस त्यामध्ये फक्त जीनचं काय होते मॉडिफिकेशन झाल्यामुळं हे डिसऑर्डर क्रिएट होतात. पहा, आता सेकंड आहे क्रोमोसोमल डिसऑर्डर. या क्रोमोसोमल डिसऑर्डरमध्ये मात्र जो क्रोमोसोम नंबर आहे तो काय होतो चेंज होतो आणि त्यामुळे हे क्रोमोसोमल डिसऑर्डर क्रिएट होतात. पहा, ऑन द अदर हँड क्रोमोसोम डिसऑर्डर आर कॉज्ड ड्यू टू द absence or excess of one or more chromosomes. एक किंवा एकापेक्षा जास्त क्रोमोसोम absence or excess of one or more chromosome or their abnormal arrangement किंवा त्याची जी अरेंजमेंट आहे ती abnormal झाली तर हे डिसऑर्डर क्रिएट होतात. पहा, आणि त्यामध्ये एक्झाम्पल आहे. पहा, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, नंतर क्लाइनफेल्टर सिंड्रोम असे एक्झाम्पल आहे. पहा, ते आता आपण पुढं पाहणारच आहोत. पहा, तर असे जेनेटिक डिसऑर्डरचे दोन आर क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. त्याच्यात दोन कॅटेगरीज आहे. मेंडेलियन डिसऑर्डर कशामुळे निर्माण होतात तर ड्यू टू द अल्टरनेशन ऑर म्युटेशन ऑफ ए जीन. आणि हे क्रोमोसोमल डिसऑर्डर कशामुळे निर्माण होतात absence or excess of one or more chromosome or their abnormal arrangement. तर ह्याच्यामुळे निर्माण होणारे हे डिसऑर्डर आहे. पहा, आणि त्यामध्ये आता आपण मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये जो फर्स्ट एक्झाम्पल आहे थॅलेसेमिया हा हे पाहणार आहोत. पहा, या मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये थॅलेसेमिया
आणि जे बाकीचे आहेत ना, सेकंड जो क्लास पाहिला आपण क्रोमोसोमल डिसऑर्डर, त्यामध्ये जो डाऊन सिंड्रोम आहे, नंतर टर्नर सिंड्रोम आहे आणि क्लाइनफिल्टर सिंड्रोम आहे, ते आपण एक्झाम्पल त्यामध्ये पाहणार आहोत. मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये फर्स्ट आहे फर्स्ट डिसऑर्डर आहे थॅलेसेमिया. तर थॅलेसेमिया म्हणजे काय? थॅलेसेमिया इज ॲन ॲटोझोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसीज. हा जो आहे हा थॅलेसेमिया इज ॲन ॲटोझोमल अँड इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसीज. हा डिसीज कसा आहे? इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसीज आहे पा. नंतर सेकंड आहे पा, हा जो थॅलेसेमिया आहे हा थॅलेसेमिया कशामुळे निर्माण होतो? तर हिमोग्लोबिन मॉलिक्यूलमुळे निर्माण होणारा हा डिसीज आहे पा. मग हे जे हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे, हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन. हे जे हिमोग्लोबिन मॉलिक्यूल असतात, हे जे असतात हिमोग्लोबिन मॉलिक्यूल हे 4 पॉलीपेप्टाइड चेनने बनतात आणि मग त्यामध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा चेन असतात पा. त्यामध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा ह्या चेन असतात पा. अशा प्रकारे हा हिमोग्लोबिन मॉलिक्यूल 4 पॉलीपेप्टाइड चेनने बनतो पा. 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्स असतात पा. तर अशा 4 पॉलीपेप्टाइड चेन असतात. आणि मग हे जे असतात द सिंथेसिस ऑफ चेन आर कंट्रोल्ड बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन्स. आणि मग हे जे चेन्स असतात, हे 2 चेन्स असतात, हे सिंथेसिस ऑफ ए चेन आर कंट्रोल्ड बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन. आणि मग हे 2 जे जीन असतात, या 2 जीनमुळं ही जी चेन असते ती चेन कंट्रोल केली जाते पा. मग हे जीन कोणते आहे? HBA1 आणि HBA2 असे हे 2 जीन्स असतात पा. द सिंथेसिस ऑफ चेन आर कंट्रोल्ड बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन्स. कोणते 2 जीन्स आहे? HBA1 आणि HBA2 असे हे 2 जे जीन्स असतात, हे जे कुठं असतात हे क्रोमोसोमवरती असतात आणि या 2 जो जीनमुळं लिंक्ड जीनमुळं हे चेन कंट्रोल केली जाते पा. द नेक्स्ट आहे डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड. मग या 2 जे चेन असतात अल्फा आणि बीटा, हे जे 2 चेन असतात, डिपेंडिंग अपॉन विच चेन इज ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड. कोणती चेनवरती परिणाम झालेला आहे, कोणती चेन अफेक्ट झाली त्याच्यावरती या थॅलेसेमियाचं परत क्लासिफिकेशन केलेलं आहे पा. मग त्या जर अल्फा जर झाली, जर अफेक्टेड झाली तर त्याला काय म्हणायचं? अल्फा थॅलेसेमिया. आणि जर बीटा झाली तर त्याला काय म्हणायचं? बीटा थॅलेसेमिया. तर अशा प्रकारे थॅलेसेमिया इज क्लासिफाईड ॲज अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया. या 2 चेन जे असतात, या पॉलीपेप्टाइड चेन असतात, ही चेन कोणती अफेक्ट झाली? जर अल्फा झाली तर त्याला काय म्हणायचं? अल्फा थॅलेसेमिया. आणि जर बीटा झाली तर काय म्हणायचं? बीटा थॅलेसेमिया. म्हणजे डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड, त्यावरती याचे 2 क्लास केले, 2 टाईप आहे, अल्फा आणि बीटा. आता हा जो डिसीज आहे कशामुळे निर्माण होतो? इट इज कॉज्ड ड्यू टू द डिलिशन ऑर म्युटेशन ऑफ ए जीन. कशामुळे निर्माण होतो? तर डिलिशन ऑर म्युटेशन ऑफ ए जीन. जीनमध्ये म्युटेशन किंवा डिलिशन झालं व त्यामध्ये क्रोमोसोमचा नंबर काय बदल होत नाही, त्यामध्ये काय होतं? जे मॉडिफिकेशन आहे ते जीनचं होतं पा. मग यामुळे हा डिसीज निर्माण होतो. इट इज कॉज्ड ड्यू टू द डिलिशन ऑर म्युटेशन ऑफ ए जीन आणि विच कोड फॉर अल्फा ऑर बीटा ग्लोबिन चेन and with the result in abnormal synthesis of hemoglobin. आणि मग त्याचा परिणाम कशावरती होतो? that result in abnormal synthesis of hemoglobin. आता नेक्स्ट आहे पा. आता हा जो आहे थॅलेसेमिया हा डिसीज निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये कोणती सिम्पटम्स दिसतात पा? तर इन थॅलेसेमिया पर्सन शो सिम्पटम्स लाईक, त्यामध्ये कोणकोणती त्या पर्सनमध्ये कोणकोणती लक्षणं दिसून येतात?
आणि त्या लक्षणाच्या आधारे आपण सांगू शकतो याला थॅलेसेमिया झालेला आहे पहा. त्यामध्ये फर्स्ट सिम्पटम्स आहे ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे काय होतं, रक्त काय होतं, कमी पडते. नंतर आहे पेल येलो स्किन. ही जी स्किन आहे ती कशी पडते, पेल येलो कलरची होते पहा. नंतर चेंजेस इन साईज अँड शेप ऑफ RBCs. ज्या रेड ब्लड सेल असतात त्यांची साईज आणि शेप याच्यामध्ये काय होतो, बदल होतो पहा. नंतर आहे स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तिची जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ती कशी होते, स्लो होते. आणि डार्क युरिन पहा. तर एवढे याचे सिम्पटम्स आहे पहा. ज्या पर्सनला थॅलेसेमिया झाला असेल त्या पर्सनमध्ये असे सिम्पटम दिसून येतात पहा. त्यातलं पहिलं काय सांगितलं, ॲनिमिया म्हणजे त्यामध्ये ब्लड डिफिशियन्सी, ब्लड काय पडते, कमी पडते. द पेल येलो स्किन, स्किन कशी पडते, पेल येलो कलरची पडते. द चेंज इन साईज अँड शेप ऑफ RBCs. ज्या रेड ब्लड सेल असतात त्या काय पडतात, त्यांची साईज आणि शेप याच्यामध्ये काय होतो, बदल होतो. नंतर जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ती कशी होते, स्लो होते. आणि डार्क युरिन. तर अशा प्रकारची त्या पर्सनमध्ये ही सिम्पटम दिसून येतात. आणि हा जर आपण सांगितलं ॲनिमिया, जो सिकल सेल ॲनिमिया आहे आणि हा ॲनिमिया याच्यामध्ये काय आहे, डिफर्स. थॅलेसेमिया डिफर्स फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. त्यामध्ये वेगळं आहे पहा. हे दोन डिसीज पूर्णपणे वेगळे आहे, सिकल सेल ॲनिमिया आणि त्यामध्ये ॲनिमिया. ॲनिमियामध्ये ब्लड डिफिशियन्सी आहे आणि सिकल सेल ॲनिमिया झाला की त्यामध्ये ज्या RBCs सेल असतात त्या काय होतात, हाफ मून म्हणजे ज्या हाफ मून सेलच्या आकाराच्या होतात पहा. त्याला म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. तर अशा प्रकारे सिकल सेल ॲनिमिया आणि फक्त ॲनिमिया हे दोन्ही पण डिफरन्स आहे पहा. नंतर मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू देअर पेशंट. मग या ज्या पेशंटला थॅलेसेमिया झाला असेल त्या पेशंटला मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये त्याला ब्लडची आवश्यकता असते. इज नीडेड टू देअर पेशंट. तर अशा प्रकारे हा फर्स्ट जेनेटिक डिसऑर्डर आपण पाहिला. त्यामध्ये आपण जे एकूण 4 शिकणार आहोत. त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट जेनेटिक डिसऑर्डर पाहिला, हा थॅलेसेमिया. आणि हा कोणत्या क्लासमध्ये मोडतो, दॅट इज अ मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये मोडतो थॅलेसेमिया. तर हा थॅलेसेमिया म्हणजे कसे आहे, डिसीज कसं आहे, ॲटोझोमल आहे, इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज आहे. हा कशामुळे निर्माण होतो, हिमोग्लोबिन मॉलिक्यूलमुळे निर्माण होतो. हिमोग्लोबिन मॉलिक्यूलचे एकूण 4 पॉलीपेप्टाईड चेनने बनते. त्यामध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा असतात. आणि मग त्यामध्ये जे सिंथेसिस ऑफ चेन आहे आर कंट्रोल बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन. या 2 जीनमुळं लिंक्ड जीनमुळं ही चेन कंट्रोल केली जाते. त्या 2 जीन कोणते, HBA1 आणि HBA2 असे 2 लिंक्ड जीन्स आहेत. हे कुठे असतात, आणि क्रोमोसोमवरती असतात. आणि मग या डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड, कोणती चेन म्हणजे कोणत्या चेनवरती परिणाम झाला तर त्यावरून त्याचे परत 2 क्लास केले. जर अल्फा झाली तर त्याला म्हणायचं अल्फा थॅलेसेमिया, आणि जर बीटा झाली तर त्याला म्हणायचं बीटा थॅलेसेमिया. नंतर मग इन दिस पर्सन त्यामध्ये कोणकोणती सिम्पटम्स दिसतात या थॅलेसेमिया. जर पर्सनला जर थॅलेसेमिया झाला असेल तर त्यामध्ये फर्स्ट आहे ॲनिमिया आहे. नंतर पेल येलो स्किन आहे. नंतर चेंज इन साईज अँड शेप ऑफ RBCs आहे. नंतर स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे. आणि डार्क युरिन आहे पहा. तर अशा प्रकारे ही सिम्पटम्स त्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. आणि मग ज्या व्यक्तीला थॅलेसेमिया झाला असेल त्याला मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज असते. मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू देअर पेशंट. आणि मग त्या पेशंटला जास्त ब्लडची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे आपण याच्या व्हिडिओमध्ये जेनेटिक डिसऑर्डरमध्ये पहिला आपण डिसऑर्डर पाहिले थॅलेसेमिया, आणि हा मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये हा मोडतो पहा. आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे क्रोमोझोमल जे डिसऑर्डर आहेत 3 ते पाहणार आहोत पहा. धन्यवाद.